चला इयत्ता 7वीचा सराव संचमध्ये आपल्याला काय करायचंय, काय बघायचंय? लसावी, लघुत्तम सामायिक विभाज्य हा ठीक आहे। लसावी म्हणजे लघुत्तम सामायिक विभाज्य, लक्षात येईल? ओके। तर या ठिकाणी आपण या तुमच्यासाठी 2 पद्धतीने लसावी काढण्याचं आपण शिकणार आहोत। मी तुम्हाला काय केलंय, या ठिकाणी 2 उदाहरण सोडून दिलेले आहेत। या अशाही पद्धतीने जे आहेत एक म्हणजे 12चे 2 तुकडे केले तर किती कितीचे होतात? 6-6चे होतात, बरोबर आहे? म्हणजे बेसक 12 म्हणजे 6चे 2 तुकडे झाले। आता याचे काही अवयव पडत नाही। अवयव पाडायचे असले तर कोणत्या कोणत्या संख्येमध्ये पाड्यामध्ये ती संख्या असणं गरजेची आहे। अवयव पद्धतीनं कोणत्याही संख्येचा आपल्याला जो आहे लसावी काढता येतो, मसावी काढता असतो। तर आपण या ठिकाणी लसावी समजून घेऊया। त्या ठिकाणी 2-2 तुकडे करायचे, 12चे 2 तुकडे केले, 6-2-12। आता 2चे काही तुकडे होत नाही म्हणून या 6चे तुकडे होतात। 2 तुकडे करायचे 6-6चे म्हणजे 3-3चे 2 तुकडे झाले म्हणून 3-2-6। आता इथं कोणत्याच संख्येचे तुकडे होणे म्हणजे सारखे तुकडे होते, ठीक आहे? 2 मध्ये 4 मध्ये 6 तुकडे होत नाही, ठीक आहे? आता आपण हे 12चे अवयव पाडले म्हणजे 12चे अवयव एवढे पूर्ण अवयव आले म्हणजे कसं बघा, हा बेदुने 4-3 आले 12, असे 12 पूर्ण ज्यावेळेस अवयव पडतील तसे आले पाहिजे, पूर्ण गुणाकार तेवढा आला पाहिजे। आता आपण 15चे अवयव पाडू बघा, 3-5 3-5 15 हे झाले अवयव। आता याच्या पुढे 3चे पडत नाही आणि 5चे पडत नाही, ओके। मग त्यानंतर मग आता काय, दोघांचे हे झाले 15चे अवयव झाले। मग आता या दोघांचे अवयव काय केले आपण बघितले। मग हे झाले 12चे हे एवढे अवयव होते आणि 15चे हे 2 अवयव होते। मग या 2 अवयवामध्ये सारखं जे दिसतंय, या ठिकाणी 3 आहे तर इथेही एक 3 आहे, हे 3 आहे इथं 3 आहे म्हणून तिची एक जोडी आपण 3 घेऊन टाकली, ठीक आहे? एकच जोडी घेतली। सामायिक अवयवाची जोडी घेतली, सामायिक म्हणजे सारखे, सामायिक अवयवाची मी दिलेले 6 लिहिले, सामायिक अवयव, ठीक आहे? तुमच्यावर प्रश्न पडायला पाहिजे सामायिक अवयव 6 काय लिहिलं? सामायिक अवयव म्हणजे याच्यात पण 3 दिवस राहिले, त्याच्यात पण 3 दिवस राहिले, सारखे सारखे मी घेतलेले ते घेतलाय। आणि त्याच्यानंतर पुन्हा काय आहे, उरलेले जे काही डबल लिहायचे राहिले, उरलेले गुणीला असामायिक अवयव म्हणजे जे राहिलेले जे लसावी काढत असताना सामायिक अवयव आणि उरलेले जे काही आहे वरच्या ज्यात बी असतील किंवा खालच्या ज्यात बी असतील ते सगळे घेऊन टाकायचे असामायिक अवयव, ते सगळे घेऊन टाकले म्हणजे लसावी निघते। आता सारखे 3 होते, एक 3 घेतले, मग आता वरच्यातले 12तले 2 उरले, ते 2 उरले, ते बघा हे 2 घेतले, हे 2 खालच्या मध्ये 5 उरले होते, हे 5 घेतले, ओके। मग आता या सगळ्यांचा गुणाकार केल्यानंतर जे उरतंय ती असते मसावी, बघा। मग ती लसावी 3-2 6-2 12-5 60 अशा स्वरूपामध्ये ही जी 60 जी आलेली आहे, ही 60 जी आहे तर या ठिकाणी 12 आणि 15ची काय आलेली आहे? लसावी आलेली आहे। ही आहे लघुत्तम सामायिक विभाज्य, ठीक आहे? तसं आता पुढे या पद्धतीने ही मांडणी जी आहे ही उभ्या मांडणीमध्ये लसावी आहे, ठीक आहे? आता ही पाहिली होती आपण अवयव पद्धतीत आणि ही उभ्या मांडणी बघूया। त्या ठिकाणी काय केलं, या स्वरूपामध्ये आपण असं काढायचं, एच काढून टाकायचं, एचच्या पोटातून आरबार एक रेष काढून टाकायची। 2 संख्या असेल तर या ठिकाणी 2 ठिकाणी मांडायचंय। त्या ठिकाणी मांडल्यानंतर आपण काय करायचंय, मांडून ठेवलंय तुम्हाला पाहिलं तुम्ही, काय हरकत नाही। मग या ठिकाणी काय करायचं, 12 आणि 15 एकाच संख्येच्या पाड्यात पाहिजे तर भाग गेला पाहिजे, अशा संख्या आपल्याला बघायच्या असतात। आपण बेच्या पाड्यात घेतलं, बे सकम 12 आहे परंतु बेच्या पाड्यामध्ये 15 नाही, मग 3च्या पाड्यामध्ये 3 चौक 12 आहे, 3-5 15 आहे, भाग जाईल 3 म्हणून 3 चौक 12 आणि 3-5 15 गेलेला आहे। दोन्ही संख्येला भाग गेला इथं। आता इथं 4 उरले, तिथं 5 उरले। आता कोणत्या संख्येत आहे 4 आणि 5 ते बघायचं, एकाच संख्येत पाहिजे आहे का? कोणत्या संख्येत नाही, एकाच संख्येत 4 बी नाही 5 बी नाही। मग उरलेले जे काय, पण या ठिकाणी जे काही उरलेले असतं, एवढे जे काही उरले समजून घ्या, हे उरलेलं हे सामायिक अवयव झाला दोघांसाठी हा काय झालेला आहे, सामायिक अवयव झालेला आहे। उरलेले जे काय आहे, उरलेले समजून घ्या या ठिकाणी हे 4 आणि हे 5 जे आहे हे काय आहे समजून घ्या, असामायिक अवयव आहे। काय आहे? असामायिक अवयव म्हणजे या ठिकाणी घेतलं बघा
सामायिक अवयव 3 आणि असामायिक अवयव 4 आणि असामायिक अवयव म्हणजे 5 या ठिकाणी म्हणजे बघा हे 3 इथे आहे, हे 4 इथे आहे आणि हे आहे 5 म्हणजे मग या ठिकाणी 3 चौक 12 पंचे म्हणजे 60 काय आली आपल्या या ठिकाणी काय आली 60 आलेली. अशा प्रकारे मांडणीमध्ये लसावी काढत असतात. ठीक आहे, बाकीच्या तुम्हाला करायचं.